सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली। नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली। जेन झी एकवटले आणि ठिकठिकाणी आंदोलनं निदर्शनं केली गेली। जेन झींच्या या आंदोलनाची तीव्रता पाहता सरकारला सुद्धा त्यांच्या समोर झुकावं लागलं आणि त्यांनी सोशल मीडियावरची बंदी मागे घेतली। पंतप्रधानांनी राजीनामा दिला, पण तरीही हे आंदोलन शांत झालेलं नाही, कारण हे आंदोलन सोशल मीडियावरील बंदी सोबतच वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात सुद्धा केलं गेलंय। या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होत असल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी 20 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। तर देशात अस्थिरता निर्माण झालेली असताना राज्यकर्त्यांनी मात्र देश सोडून पलायन केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे लष्कराने सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली, कर्फ्यू लावण्यात आला। त्यामुळे आता नेपाळमध्ये पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान नेपाळमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता भविष्यात भारतात निर्माण होऊ नये म्हणजे झालं। तुम्हाला काय वाटतं, भारतात असं होऊ शकतं का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।